मित्रांनो, बऱ्याचशा जणांना ई पीक पाहणी कशी करायची हेच माहित नाही. तर बघा, ई पीक पाहणी ए टू झेड माहिती सांगणार आहे मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ स्काईप केला तर कुठे पण चुकून जाल. तर पहिले तुम्ही फोन हातात घेतल्यानंतर तुमचा डाटा जो आहे तो ऑन करायचा आहे. त्याच्यानंतर लोकेशन आहे ते ऑन करायचं आहे. लोकेशन ऑन झाल्यानंतर प्ले स्टोअर म्हणून ऑप्शन राहतं. बऱ्याचशा जणांना माहिती नसल्यामुळे हा व्हिडिओ बनवतो मी. तिथं जाऊन तुम्ही सर्च करायचं आहे ई पीक पाहणी. ई पीक पाहणी. ई पीक पाहणी केल्यानंतर इथं ऑप्शन आलेला आहे तो बघा. इथं 2 नंबरचा ई पीक पाहणी DCS नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तर मी डाउनलोड करतो. ए टू झेड व्हिडिओ बघा मित्रांनो. डाउनलोड झाल्यानंतर बघा इन्स्टॉल होत आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ओपन करायचं आहे ऍप्लिकेशन. ओपन केल्यानंतर व्हील युजिंग द ॲप तुमच्या मराठीत जर भाषा असेल तुमची फोनची तर वरचं ऑप्शन करा. त्याच्यानंतर व्हील युजिंग द ॲप परत तेच करा. त्याच्यानंतर अल्लो लिमिटेड ॲक्सेस अल्लो अल्लो ऑलवर शक्यतो करा. त्याच्यानंतर इथं निवडावर क्लिक केल्यानंतर तर बघा इथं जिल्हा निवडायचा आहे. तर मी माझा जिल्हा निवडतो. जिल्हा निवडल्यानंतर पुढे बाण दाखवलेला आहे त्या बाणावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा शेतकरी म्हणून लॉग इन करा. त्या शेतकऱ्यावरच क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. तर मी माझा मोबाईल नंबर टाकतो. त्याच्यानंतर संकेतांक पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येईल. बघा संकेतांक आलेला आहे. तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. सॉरी, किती आला? 5917. तो OTP टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा पुढे थोडं लोड घेईल. खातेदाराचे नाव किंवा नवीन खातेदार नोंदणी करा. तर शक्यतो तुम्ही नवीन खातेदार मी नोंदणी केलेली आहे त्याच्यामुळे डायरेक्ट ऑप्शन खातेदाराचे नाव आलेलं आहे. तर तुम्ही नवीन खातेदार नोंदणी करा या बटनावर क्लिक करून तुमचा विभाग जो निवडलेला ऑलरेडी आहे त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर खाली जे आहे ते तालुका निवडायचा आहे आणि तुमचं गाव निवडायचं आहे. तुमच्या तालुक्यातील सगळेच गाव इथं बघायला भेटतील. माझं गाव कुठं गेलं? माझंच गाव सापडेना मला. अशा प्रकारे गाव निवडून पुढच्या बाण आहे हिरव्या कलरचा त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला पहिले नावात शोधायचं आहे की मधल्या नावात शोधायचं आहे की आड नावात की खाते क्रमांक. शक्यतो तुमचा गट नंबर चेक करून गट नंबरवर क्लिक करा. तुमचा इथं गट नंबर टाका. जसा मी माझा टाकला या पद्धतीचा गट नंबर टाकल्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करा. शोधावर क्लिक केल्यानंतर तुम्ही खातेदाराचे नाव जे आहे ते निवडायचं आहे. खाली निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सॉरी गट नंबर चुकला माझा. अशा प्रकारे खातेदाराचे नाव जे आहे ते निवडायचं आहे. निवडल्यानंतर पुढे बाण दाखवलेला आहे हिरव्या कलर मध्ये त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा बघा खाते क्रमांक तपासा. तुमचे खाते क्रमांक जेवढे असतील तेवढे इथे येणार आणि परत हिरव्या बाणावर क्लिक करायचं आहे. हिरव्या बाणावर क्लिक केल्यानंतर तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचं आहे. तर बघा खातेदाराचे नाव जेवढे तुमच्या गट नंबरला अटॅच असतील तेवढे नाव येतील. त्याच्यानंतर पुढे जा या बटनावर म्हणजेच त्या बाणावर क्लिक करायचं आहे आणि इथं आलेले आहात तुम्ही मेन पेजवर. इथून तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. इथं पीक माहिती नोंदवा वरच्याच लाईनला 2 नंबरचा ऑप्शन पीक माहिती नोंदवावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाते क्रमांक निवडा. तुम्हाला खाते क्रमांक कोणता आहे तो निवडायचा आहे. तुमचे 2 असतील तर 2 येतील इथं. त्याच्यानंतर तुमचा गट नंबर निवडा.
त्याच्यानंतर तुमचे जमिनीचे क्षेत्र आकार जे आहे ते हेक्टर मध्ये ऑलरेडी इथे दिसेल. पोट खराब दिसेल. त्याच्यानंतर हंगाम निवडा. हंगाम तुम्ही कोणत्या संपूर्ण वर्षासाठी ते पीक केलंय की खरीप साठी, म्हणजे बाकीचे फळ लागवड करतात अशा प्रकारे आपण सध्या खरीप केलंय तर खरीप करू. त्याच्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र, तर मी क्षेत्र जे आहे ती माझी पीक पाहणी झालेली आहे, तर माझ्याकडे एवढं क्षेत्र राहिलेलं आहे. तर पिकाचा वर्ग निवडा, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. तुम्ही कोणतं पीक घेता, एक पीक घेता, बहुपीक घेता, म्हणजे जे पीक केलंय, आता सध्या भात केला असेल तर एकच पीक आहे तुमच्या वावरात तर एकच पीक निवडा. आणि तुम्ही जर काहीतरी आंबे लावले आहेत आणि आंब्यामध्ये जर वांगे लावले असतील किंवा दुसरं काही शेती केली असेल तर ते बहुपीक करा. त्याच्यामुळे जर भात लावलेला असेल तर भात एकच पीक करा. एक पीक केल्यानंतर निर्भळ पिकाचा प्रकार, तर पिकाचा प्रकार जे आहे ते फळबाग आहे की पीक आहे, तर आपलं भात असेल तर पीक करा आणि फळबाग असेल तर फळबाग करा. तर आपण करूया पीक. पीक केल्यानंतर झाडांची किंवा पिकांची नावे विचारलेली आहेत. तुमच्याकडे काय पीक आहे? ज्वारी, बाजरी, धान, भात, साळ, मूग, भुईमूग, मका, मूग, सोयाबीन, उडीद, कापूस जे असेल ते निवडा. तर आपण केलेलं आहे भात, तर धान, भात, साळ याच्यावर क्लिक करू. त्याच्यानंतर क्षेत्र भरा. इथं लोक गोंधळतात. क्षेत्र तुमचं वर बघा, इथं पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र जेवढं आहे तेवढं तुम्हाला त्याच्यात सगळं टाकायचं आहे की एकच हेक्टर टाकायचं आहे की कमी टाकायचं आहे. आणि पूर्ण भरायचं असेल तर पूर्ण क्षेत्र भरा, याच्यावर क्लिक करून तुमचं पूर्ण क्षेत्र येणार. त्याच्यानंतर जलसिंचनाचे म्हणजे क्षेत्र जे आहे तुम्हाला तुमच्या याच्यावर आहे, किती भात लावायचा आहे, 1 हेक्टर की कमी लावायचं आहे, तर 0.1400 आर हेक्टर जे आहे ते मी लावलेलं आहे. त्याच्यानंतर जलसिंचनाचं साधन कोणतं आहे तुमच्याकडं, तुम्हाला कोरडवाहू जमीन आहे की खाजगी कालवा आहे, सरकारी कालवा आहे किंवा बोरवेल विहीर आहे किंवा तलाव आहे, बंधारा आहे, असे सिंचित कोणत्या प्रकारे तुम्ही पाणी त्या शेताला देता. तर आपली जी आहे, आपण मी नदीचं पाणी वापरतो तर मी नदी करतो. त्याच्यानंतर सिंचन पद्धती निवडा. तुमच्याकडे ठिबक सिंचन आहे त्या शेताला की तुषार सिंचन आहे की पाईपलाईन म्हणजे प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे सिंचन, तर माझ्याकडे आहे ती पाईपलाईन केलेली आहे आपण, तर प्रवाही सिंचन करू आपण. त्याच्यानंतर बघा, लागवडीचा दिनांक जो तुमचा आहे तो टाकायचा आहे मागच्या महिन्यात, तर इकडं सरकवायचं. मागच्या महिन्यात आपण जवळपास लागवड केलेली आहे, तर आपण मागच्या महिन्याची लागवड टाकू. त्याच्यानंतर किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का? जसं आपल्याला म्हणतो आपण अं, जे आपल्या सातबाऱ्यावर भात वगैरे घालतो, सप्लान म्हणून म्हणतात त्याला, तिथं आपल्याला भात किंवा तुमचं जे विक्रीसाठी द्यायचं आहे तर होय किंवा नाही म्हणा तिथं, तर मी होय करतो. त्याच्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा नकाशा, तुमचा गट नंबर या पिवळ्या भागात पूर्ण दाखवेल. तुम्ही कुठे आहात तो पण इथं या कोपऱ्याला तुम्ही उभे आहात तर ते पण दाखवेल तुम्हाला. त्याच्यानंतर हे गट नंबर आल्यानंतर अद्ययावत करा या ऑप्शनवर मधीच्या क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर पुढे जावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर छायाचित्र 1 म्हणजे तुम्ही इथं तुमच्या शेताचा फोटो घ्यायचा आहे. इथं गटापासून 00 मिनिटं आपण पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात. आपण दूर असलो तरी हे ऑप्शन आल्यानंतर ठीक आहे करायचं आहे. ठीक आहे केल्यानंतर इथं तुमच्या भाताचा किंवा तुमच्या शेताचा फोटो काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा फोटो घ्यायचा आहे. दुसरा फोटो घेतल्यानंतर परत फोटो काढून तुम्ही शेतकरी समोर उभा करू शकता किंवा नाही केला तरी चालेल. त्याच्यानंतर हिरव्या कलरचा जो बरोबरचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुमची पीक पाहणीचा दिनांक, खाते क्रमांक, टोटल जी माहिती आहे, तुम्ही काय निवडलेलं आहे ते सगळं येईल. त्याच्यानंतर वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे. तिथे या खोक्यावर क्लिक करायचं आहे. टिक करून तुम्ही पुढे जावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे. अशा प्रकारे तुमची पिकाची माहिती
अपलोड झालेली आहे. तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर एकदाच तुम्हाला दुरुस्त करता येईल. तर बघा, दुरुस्त कुठं करता येईल, तर खातेदाराचे नाव बघा, त्याच्या खाली दिनांक आणि त्याच्या खाली हिरव्या कलर मध्ये पीक पेरणीची माहिती भरा. त्याच्याच बाजूला सफेद कलर मध्ये पिकांची माहिती पहा. इथे जायचं, तुम्ही केलेल्या पीक पाहणीची टोटल जी आहे ती इथे दिसेल आणि दुरुस्ती करा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही दुरुस्त करू शकता. आणि इथून जो आहे तो डाटा आपोआप दुसऱ्या दिवशी तुमचा जाणार आहे 7/12 तर त्याच्यानंतर ते झाल्यानंतर तुम्ही होम पेजवर यायचं. होम पेजवर आल्यानंतर अपलोड या बटनावर एकदा क्लिक करून द्यायचं आहे आणि पीक माहिती मिळवा याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमची माहिती चालली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला जर थोडीशी कायम पड किंवा कायमची पड नोंदवायची असेल तर कायम पडवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला बांधावरची झाडे नोंदवायची असेल ते पण सांगतो. बघा, बांधावरची झाडे या प्रकारे तुम्ही नोंदवू शकता. खाते क्रमांक, त्याचप्रमाणे गट नंबर, त्याचप्रमाणे बांधावर कोणते झाड आहेत ते निवडायचं आहे. बेहडा, निलगिर काय असेल ते, बाबूळ, अशा प्रकारे ते निवडून तुम्ही आता माझ्या समोर जे झाड आहे ते निवडतो मी. माझ्या समोरचं झाड जे आहे सीताफळ निवडू आपण. सीताफळ आहे आपल्या समोर. त्याच्यापेक्षा मोहू निवडू. मोहू आहे आपल्या जवळ. झाडांची संख्या दाखवायची आहे. समजा किती झाड आहे, तर माझ्याकडे सध्या इथं 7-8 झाडे आहेत मोहाची. तर 7-8 झाडे असल्यामुळे मी त्यांचे फोटो घेतो. अशा प्रकारे इकडं मोहाचे झाड आहेत आपल्याकडं. तर मोहाचे फोटो घेतल्यानंतर आपल्याला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा ग्रीन मधला जे हिरव्या कलरचा आहे ऑप्शन, त्याच्यावर परत फोटो घ्यायचा आहे. परत फोटो घेतल्यानंतर आपल्याला ते थोडस लाल होईल. त्याच्यानंतर बरोबरच्या याच्यावर क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर या झाडांची माहिती अद्ययावत भरलेली आहे, म्हणजे या झाडांची माहिती तुम्ही आधीच भरलेली आहे तर ते घेणार नाही. तुम्ही भरलेली नसेल तर घेईल, कारण मी माझी पीक पाहणी सगळं केलेलं आहे, त्याच्यामुळे ते झाडांची माहिती घेत नाही. अशा प्रकारे पूर्ण डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. जर कोणाला अडचण आली तर मला कमेंट्स मध्ये सांगा, मी तुम्हाला सपोर्ट करतो. माहिती आवडली असेल, व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद. असेच तुम्हाला माहिती भेटत जाईल आमच्या चॅनलवर, त्याच्यासाठी चॅनल तयार केलेला आहे. तर व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद.